मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. इन्स्पेक्टर साहेब घरी आलेले असतात. ते म्हणतात की पल्लवी सूर्यवंशीवर जो हल्ला झाला त्याबद्दल मला घरातल्या लोकांशी चौकशी करायची होती. कदाचित हल्लेखोर जवळचाच असू शकतो हे चौकशी केल्यानंतरच कळेल. म्हणूनच मला सगळ्यांशी बोलायचं होतं. मोठी आई म्हणते की या ना. मग मोठी आई इन्स्पेक्टर सरांना पल्लवीच्या रूममध्ये घेऊन आलेली असते. ऑलरेडी तिथे घरातले सर्वजण असतात. तेव्हा शांतनू विचारतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की रुटीनचा भाग आहे, तुम्ही काळजी करू नका. इन्स्पेक्टर सर विचारतात की मिसेस पल्लवी तुमची तब्येत कशी आहे आता? पल्लवी सांगते की घरी आले ना त्यामुळे बरं वाटते आता. इन्स्पेक्टर विचारतात की घरी आता सगळेच असतील ना? तेव्हा आदिती मॅम म्हणतात प्रभाकर सर आणि प्रदीप भाऊजी नाही आहेत, ते येतीलच आता. तेवढ्यातच ते दोघंही तिथे येतात. इन्स्पेक्टर म्हणतात की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जास्त बोलायला लावणं योग्य नव्हतं. तुमची मनस्थिती देखील ठीक नव्हती, त्यामुळे आता निवांत वेळ काढून आलोय. आता सांगा की त्या दिवशी नेमकं काय घडलं याची पूर्ण माहिती हवी आहे मला. इकडे मोठी आई मात्र खूपच घाबरलेली असते. इन्स्पेक्टर विचारतात की तुम्ही त्या दिवशी कशाला बाहेर पडला होता, कोणाकोणाला भेटला होता? हल्ला झाला म्हणजे त्या दिवशी नक्की काय झालं हे मला सगळं सांगा. पल्लवी शांतच असते. तेव्हा शांतनू म्हणतो तुला जर ते पुन्हा आठवून स्ट्रेस येणार नसेल तर सांग ना सगळ्यांना काय झालं होतं ते. कारण गुन्हेगार कोण आहे हे कळायलाच हवंय. मोठ्या आईला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. पल्लवी सांगायला जाते तेवढ्यात मोठ्या काकांचा तिला फोन येतो. ती मोठ्याने म्हणते की नाही हो, पल्लवीची तब्येत अजून ठीकच नाही आहे. इन्स्पेक्टर साहेब आलेत, काहीतरी प्रश्न वगैरे विचारताय. मला काळजी वाटते हो, तिला सर्व आठवून जर तिची परत तब्येत बिघडली तर पुन्हा धावपळ करावी लागेल. आत्ताच ती जीवावरच्या संकटावरून उठली आहेत. मोठे काका इकडनं म्हणत असतात की अगं त्यांना समजावून सांग, विनंती कर त्यांना. मोठी आई म्हणते की मी त्यांना समजावून सांगितले, पण तुम्ही एकदा बोलता का त्यांच्याशी प्लीज? मग मोठी आई इन्स्पेक्टर साहेबांकडे फोन देते. मोठे काका म्हणतात की नमस्कार, आता नेमका मी इकडं आहे आणि तुम्ही तिकडे गेलेत. आम्ही आलो असतो की नंतर परत? इन्स्पेक्टर म्हणतात की तसं काही नाही आहे सर, नॉर्मल आमचा रुटीन चेकअपचा भाग आहे. साधी प्रश्न आहेत सर, त्याची उत्तरं मिळाली तर आम्हाला शोधणं सोपं जाईल. मोठे काका म्हणतात की मान्य आहे मला, पण हे सगळं अचानक घडलं त्यामुळे घरचे सर्व घाबरून गेलेत हो. आणि सुपर्णा मॅडमसुद्धा किती काळजीत आहे बघताय ना तुम्ही. आमची सूनबाई खूप नाजूक आहे हो, त्यामुळे तुम्ही जर तिला नंतर प्रश्न विचारला तर बरं होईल. म्हणजे एक रिक्वेस्ट होती. तेव्हा इन्स्पेक्टर सर म्हणतात की त्यांच्या तब्येतीची आहे आम्हाला काळजी. मोठे काका म्हणतात की हे बघा, तुमच्या कामामध्ये आम्ही बिलकुल अडथळा आणणार नाही, पण खरंच सुनबाईंची तब्येत काळजी करण्यासारखी आहे हो, म्हणून विनंती केली. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही एवढं सांगताय तर मीही समजून घेतो. मोठे काका म्हणतात की थँक्यू व्हेरी मच, खूप धन्यवाद साहेब. इन्स्पेक्टर सर म्हणतात की आज ना उद्या त्यांच्याशी बोलावंच लागेल सर. मोठे काका म्हणतात की हो, काही हरकत नाही आणि आपण आल्यावर भेटूयाच. इन्स्पेक्टर सर म्हणतात की हो नक्कीच, ठेवतो. इन्स्पेक्टर सर म्हणतात की साहेबांशी बोलणं झालंय माझं. मिसेस पल्लवी यांची त्यांना काळजी वाटते असं त्यांचं म्हणणं आहे. हरकत नाही, यांच्याशी नंतर बोलता येईल, त्यांना विश्रांती घेऊ देत. चला आपण सर्वजण खाली जाऊन बोलूयात. आदिती मॅम म्हणतात की मी थांबते हिच्यासोबत. मग बाकीचे सर्वजण खाली निघून जातात. आदिती मॅम म्हणतात की बघितलंस ना, आयत्या वेळी दादांना फोन करून चौकशी करायचं कसं टाळलं ते. पल्लवी म्हणते की सगळं कळतंय आई मला. अवपेच कुरघड्या हेच त्यांच्या डोक्यात चालू असतं फक्त. आत्ता पण मी इन्स्पेक्टर साहेबांना काही सांगते की काय अशी भीती वाटली असेल त्यांना, म्हणून ही सगळी नाटकं करत होत्या. आदिती मॅम म्हणतात की अगं पण किती दिवस ही नाटकं चालणार आहे, कधी ना कधी हे सत्य सर्वांसमोर येणारच आहे. भीती कशी वाटत नाही ग यांना? तेव्हा पल्लवी म्हणते सत्य तर समोर येईलच आई, आणि ते आपोआप आलं नाही तर आपण सत्य बाहेर आणूयात. इन्स्पेक्टर साहेब मोठ्या आईला म्हणतात की एवढे अस्वस्थ होऊन साहेबांना फोन करण्याची गरज नव्हती मॅडम. मोठी आई म्हणते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही अचानक घरी आलात, सगळं विचारायला लागलात म्हणून काळजी वाटली होती. आमच्या सुनेवर जो हल्ला झाला त्या धक्क्यातून अजून आम्ही सावरलेलो नाही आहे. आता या वयात तर असले ताण सहनच होत नाही आहेत. आणि कसं आहे की बाहेरचे लोक चर्चा करतात, उगीच घराण्याचं नाव बदनाम होतं ना, म्हणून काळजी वाटते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम ही घटना जेव्हा घडली तेव्हाच चर्चा सुरू झाली आहे. मोठी आई म्हणते की तुम्ही जरा आमचा विचार करा ना, आणि त्यातही सूर्यवंशी साहेब घरात नाही आहेत. त्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये म्हणालात ना, तशी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे हो. अहो माझी सून मरणाच्या दारातून परत आली आहे इन्स्पेक्टर साहेब.
उद्या तुमच्या चौकशीमुळे तिला आणखी त्रास वगैरे झाला, काही कमी जास्त झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का या सर्वांची? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम, पोलिसांचं काम हे असंच असतं. भावनांच्या भरात जर आम्ही हरवून गेलो तर आम्हाला आमची कर्तव्य पार पाडता येणारच नाही. आता एक गोष्ट ऐकली ना तुमची, आता मला माझं काम करू द्या. मी एका प्रश्न विचारतो, त्याची तुम्ही सर्वांनी उत्तरं द्या. इन्स्पेक्टर प्रदीप काकांना विचारतात की मिस्टर प्रदीप, तुम्ही त्या दिवशी कुठे होता? शांतनू म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, मला असं म्हणायचं की तुम्ही घरातल्या माणसांची चौकशी का करताय? म्हणजे तुमच्या हाताला जे पुरावे लागले त्यातून तुम्ही बाहेरचा तपास करा ना. म्हणजे मोठी आई म्हणते ते बरोबर आहे, आम्ही सध्या खूप मोठ्या संकटातून बाहेर पडतोय आणि त्यात हे असं. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की कसं आहे ना सर, एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्ह्यासंदर्भात आम्हाला सगळी माहिती घ्यावी लागते. म्हणजे जर आपल्या घरातली एखादी व्यक्ती उशिरा आली तर आपण त्याला विचारतोच ना की काय रे बाबा, कुठे गेला होतास? तसंच आहे हे. म्हणजे पासून ताक भातापर्यंत पोचतो आम्ही. एखाद्याच्या बोलण्यातून थोडा जरी क्लू मिळाला ना तरी आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोचतो. मोठी आई म्हणते की आमच्या घराण्याला किती मान आहे हे माहिती आहे ना तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब? अहो, आजच्या काळात सुद्धा आम्ही या घरात एकत्र राहतो. आमच्यासारखा प्रेम आणि जिव्हाळा तुम्हाला तर बाहेर बघायलाच मिळणार नाही. हो, माझ्या मामांजींनी आणि सासूबाईंनी खूप कष्टाने ही संस्था उघडली आहे. आमच्यावर खूप चांगले संस्कार झालेत. 1 तीळ 7 जणांनी वाटून घ्यावा या संस्कारात आम्ही वाढलोय. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. एकत्र कुटुंब असलं तरी साध्या तक्रारी आणि कुरघोडीसुद्धा होत नाही आमच्या घरात. खूप एकोप्याने राहतो आम्ही. प्रभाकर सरांना मात्र हे सर्व नाटकं बघून खूप राग येत असतो. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात, वहिनी, इन्स्पेक्टर साहेब काही शंका घेत नाहीये, पहिल्यांदा हे समजून घ्या. आणि तुम्ही जे हे कुटुंबाबद्दल सांगताय ना त्याचा इथं काहीच संबंध नाहीये. त्यांची एक प्रोसिजर आहे, त्यांना ती करू देत ना. पल्लवीचे मारेकरी शोधायचे आहेत ना. आम्हाला म्हणजे तुम्हालाही वाटतं ना की ते मारेकरी शोधले पाहिजेत, मग त्यांना विचारू देत. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मॅडम प्लीज, आम्हाला आमचं प्रोसिजर फॉलो करू द्यात. इन्स्पेक्टर प्रदीपला विचारतात की मला सांगा, तुम्ही कुठं होता? प्रदीप म्हणतो की मी घरातच होतो. विभावरी सांगते की मी आणि मेघना तर घरातलीच कामं करत होतो. शांतनू म्हणतो की मी सुद्धा घरीच होतो जेव्हा मला या हल्ल्याबद्दल कळलं. ज्योती सांगते की ब्रोला फोन आल्यानंतर आम्ही सगळंच त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मोठ्या आईला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. इन्स्पेक्टर साहेब मोठ्या आईजवळ येतात. ते म्हणतात की सूर्यवंशी मॅडम, तुम्ही कुठे होता त्या दिवशी? मोठी आई म्हणते की अहो, मी देवळात गेली होते. मी नेहमीच त्यावेळेला देवळात जाते. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे, तुम्ही सर्वांनी कॉपरेट केलं त्याबद्दल थँक्स. आमच्या परीने तर आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथले CCTV फुटेज आज आम्ही चेक करणार आहोत. त्यातून सगळं काही क्लिअर होईलच. हे ऐकून मोठ्या आईला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो आणि मग इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. पल्लवी आदिती मॅमला म्हणते की अहो, काय सांगताय आई? आदिती मॅम म्हणतात की अगं हो, मी अगदी तुझ्यासारखीच होते. सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायची. म्हणजे अभ्यास तर सुरू होता पण हौस दांडगी होती. त्यामुळं स्वस्त म्हणून कधी बसले नाही. एवढ्यातच शांतनू तिथे आलेला असतो. तो दारात उभं असतो. त्या दोघींना बघतो की त्या छान गप्पा मारत असतात, हसत असतात. शांतनू मनात विचार करत असतो की यांच्यासोबत बोलताना पल्लवी कायमच हसत असते. चेहरा कायमच खुललेला असतो. शांतनू त्यांच्या जवळ येतो तेव्हा पल्लवी विचारते की गेले का इन्स्पेक्टर साहेब? शांतनू म्हणतो की हो गेले, पण खूप वेळ गेला त्यात. आपल्याला डॉक्टरकडे जायचे, निघूयात? तेव्हा पल्लवी म्हणते की हो निघूयात, आवरलंच आहे माझं. आणि मग शांतनू आणि आदिती मॅम दोघंही पल्लवीच्या हाताला धरून तिला उठवत असतात. तेवढ्यात पल्लवीला एक कल्पना सुचते. पल्लवी म्हणते की शांतनू, आपण हॉस्पिटलमध्ये जातोय तर माझ्यासोबत कोणी बाई माणूस असेल तर बरं होईल ना? शांतनू म्हणतो की ठीक आहे, मी विभा काकूंना विचारतो तसं. पल्लवी म्हणते की अहो नाही, त्या शिवणकामात बिझी असतील ना. शांतनू म्हणतो की ठीक आहे, मेघना काम वहिनीला विचारतो. तेव्हा पल्लवी म्हणते अहो नका, त्या घरातल्या आवरावर करत असतील, त्याची खूप धावपळ होतीये. शांतनू म्हणतो की मी ज्योतीला, परत म्हणतो नाही, तिचा काही उपयोग नाहीये. गीताला विचारू का? तेव्हा पल्लवी म्हणते की नाही हो, तिचा अभ्यास असतो. शांतनू म्हणतो की मग आता काय करायचं? तेव्हा पल्लवी म्हणते की आई येतील ना माझ्यासोबत, म्हणजे आपल्याबरोबर. शांतनू शांत बसतो. तेव्हा पल्लवी म्हणते की आई माझ्याबरोबर असतील तर मलाही कम्फर्टेबल वाटेल. शांतनू म्हणतो की निघूयात, मी फाईल घेतो. तेव्हा पल्लवी आणि आदिती मॅमला खूप आनंद झालेला असतो. शांतनू फाईल घेतो, फाईल उचकतो ज्यामध्ये लिफाफाही असतो आणि परत तशीच बॅगमध्ये ठेवून देतो. मग दोघंही पल्लवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतात.
मोठी आई मोठ्या काकांना फोन करते आणि म्हणते की अहो आताच इन्स्पेक्टर साहेब येऊन गेलेत. ते म्हटले की ते आता ते कॅमेऱ्याचं फुटेज का काय असतं ना ते बघणार आहेत. आता त्याच्यात मी दिसले तर? मोठे काका म्हणतात की हा विचार तुझ्या डोक्यात आधी नाही आला का? मोठी आई म्हणते की त्या दिवशी घाईमध्ये हे सर्व बघायचं मी विसरूनच गेली. हो आता याच्यातून वाचण्यासाठी मला काहीतरी मदत करा ना. मोठे काका म्हणतात की आता एवढे कामं सोडून मी तिकडे येऊ शकत नाही. तू एक काम कर, प्रदीपला विश्वासात घे, त्याच्याशी बोल आणि मदत घे त्याची. तेव्हा मोठी आई म्हणते की प्रदीप भाऊजी नाही नको. मी त्यांना अजून यातलं काहीच सांगितलेलं नाही आहे. त्यांना यातलं काही झेपणार नाही आणि जर त्यांनी आपल्या प्रॉपर्टीमधला हिस्सा मागितला तर? मोठे काका म्हणतात की ते पुढचं पुढे बघूयात, आता दुसरा कुठला पर्याय आहे का आपल्या हातात? मोठी आई म्हणते की ठीक आहे मी बोलते त्यांच्याशी. असं म्हणून मोठे काका फोन ठेवतात. पल्लवी शांतनूला म्हणते की मी मागेच बसते, म्हणजे मला कम्फर्टेबली बसता येईल ना म्हणून. मग पल्लवी गाडीमध्ये बसते. प्रभाकर सरही तिथे असतात. ते आदिती मॅमला म्हणतात आज कित्येक दिवसांनी तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघतोय. किती दिवसांनी आज शांतनूबरोबर बाहेर जातेयस ना, आणि आज पहिल्यांदा तू येतेयस म्हणून त्याने काही कुरकुर वगैरे केली नाही. आदिती मॅम म्हणतात की क्रेडिट पल्लवीचं आहे. आदिती मॅम म्हणतात की बरं ठीक आहे चल, उशीर होतो आम्ही निघतो. आदिती मॅम पुढचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करत असतात. उघडत नसतो तेव्हा शांतनू स्वतः उघडून देतो. हे बघून मात्र पल्लवीला खूप आनंद होतो आणि प्रभाकर सरही आनंदी असतात. आदिती मॅम गाडी शांतनूजवळ बसतात आणि मग ते तिघेही हॉस्पिटलला जायला निघतात. प्रदीप मोठ्या आईला म्हणत असतो की तरी मला खात्री होतीच की हे काम तुमचंच असणार. मी मगाशी बघितलं ना तुम्ही किती अस्वस्थ झाले होते ते. मोठी आई म्हणते की हळू ना भाऊजी, तुम्हाला काय गावभर दवंडी पेटवायची आहे का? पण वहिनी मी तुम्हाला दोनदा विचारलं होतं की नाही? तेव्हा मोठी आई म्हणते की भाऊजी मी तुम्हाला अट्टल गुन्हेगार वाटते का? प्रदीप म्हणतो की असं नव्हतं म्हणायचं मला. मोठी आई म्हणते की हे बघा हे इथे नाही आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे. तो इन्स्पेक्टर माझ्या डोक्यावर बसलाय आणि मला काही सुचेनासं झालंय. प्रदीप म्हणतो की सुचेनासं झालंय आणि ते पण तुम्हाला? कमाल आहे. तेव्हा मोठी आई म्हणते की चिडवताय का भाऊजी? अहो येते एखाद्यावर वाईट वेळ, एकामागून एक नुसते घोळ होत चाललेत. एकतर त्या वकिलाकडची कागदपत्र मला. तेव्हा प्रदीप काका म्हणतात की कागदपत्र? कसली कागदपत्र? तेव्हा मोठी आई शांत बसते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिती मॅम पल्लवी आणि शांतनू गाडीमध्ये असताना रेडिओवर लागलेला असतो. रेडिओवरून आवाज येतो की मी स्वप्नील आणि आज ऐकणार आहात तुम्ही स्पेशल सब्जेक्टवरची गाणी, आणि हा सब्जेक्ट आहे आई. तर तेव्हा गाणं लागतं की ये आई मला पावसात जाऊ दे. ऐकून आदिती मॅमला खूप आनंद होत असतो आणि पल्लवी देखील खुश असते. मोठी आई जेव्हा गाडीतून जात असते तेव्हा एक बाई गाडीला हात करते. मोठी आई तिला विचारते की ही पद्धत झाली का गाडी थांबवायची? ती बाई म्हणते की ओ बाई मला तुमच्याशी बोलायचं आहे जरा. मोठी आई म्हणते की मी तर तुला ओळखत पण नाही. ती बाई म्हणते की पण मी ओळखते की तुम्हाला चांगलं. जेव्हा सुरा खुपसला तेव्हा मी तिथंच होते, मला चांगलं माहिती आहे सगळं.